मुघल सम्राट औरंगजेबाचं आवडतं ठिकाण म्हणजे औरंगाबाद शहर। दख्खन प्रदेशाची सुभेदारी असताना औरंगजेबानं शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू बांधल्या। महालातून त्याने दख्खनवर राज्य केलं आणि त्या किले अर्क आणि जनान महल आज अखेरच्या घटका मोजतोय। पाहूया झी मीडियाचा हा स्पेशल रिपोर्ट। ज्या औरंगजेबानं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केलं त्याच्या या महालाची ही अशी दुरावस्था झाली आहे। वास्तूच्या परिसरात भव्य तटबंदी आणि 5 प्रवेशद्वार होती, मात्र आता हा संपूर्ण परिसर अखेरच्या घटका मोजतोय। या परिसरातला जनाना महल जो औरंगजेबानं आपली कन्या झैबुन्निसासाठी बांधला होता, तो खरंच एकेकाळी महल होता का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही। या महालाची अवस्था आता भूत बंगल्यासारखी झाली आहे। एकेकाळी या राजवाड्यात ऐश्वर्य ओसंडून वाहत होतं। त्यावेळेसचे दृश्य आणि औरंगजेबाची राजधानी म्हणजे अतिशय सुंदर अशीच होती। मात्र आता या ऐतिहासिक राजवाड्यात भूतों की दुनिया में वेलकम असं काहीसं विचित्र पाहायला मिळतंय। एका ऐतिहासिक राजवाड्याची ही परवड अतिशय निंदनीय अशीच म्हणावी लागेल। या महालाच्या सुंदरतेचे अनेक दाखले इतिहासात आढळतात। वरच्या भागात 12 प्रशस्त हॉल, तळघरात खास बेगम आणि राजपुत्रांसाठी आरामगृह, त्याच ठिकाणी नहरीतून पाणी सुद्धा खेळवण्यात आलं होतं। या महालाच्या एका भागातून सुंदर पहाडांचं दृश्य दिसायचं, तर बीबी का मकबरा सुद्धा या महालातून सहज पाहता यायचा। औरंगजेबाला या भागाची सुभेदारी मिळाल्यानंतर हा ऐतिहासिक महल उभा राहिल्याचं इतिहास तज्ञ सांगतात। औरंगजेबने जेव्हा दख्खनमध्ये येण्याचा इरादा केला, तेव्हा त्यांनी राहण्यासाठी स्वतःच्या राहण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांच्या राहण्यासाठी त्याने किले अर्क जो आहे तो बांधण्याचा हुकूम दिला होता। या महालाच्या कुठल्याही कक्षात आज भर उन्हात जाऊन उभं राहिल्यास वातानुकूलित यंत्रणेचीही गरज पडणार नाही, एवढा गारवा या ठिकाणी जाणवतो। महालामधील प्रत्येक खोलीतील सागवानी लाकडाची किंमतच आज कोट्यवधींमध्ये आहे। एकेकाळी राजशिष्टाचाराची रेलचेल असलेल्या राजवाड्याच्या भिंती आता हळूहळू ढासळू लागल्यात। महल कित्येक ठिकाणी खचलाय, भिंती होत्याच्या नव्हत्या झाल्यात। तटबंदी तर इतिहासाचे दाखले देण्यासही उरली नाहीये। महालात सगळीकडे कचरा, घाणीचं साम्राज्य, सिगरेटची थोटकं, पत्त्यांचा खच आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचं साम्राज्य आहे। महालाची ही दुरावस्था पाहून इतिहास तज्ञही उदास झालेत। तिथे गेल्यावर म्हणजे असा भयान वाटतो आपण पाहिल्यावर। मग तिथे सगळे लोक राहत होते, बादशाह, त्यांचे फॅमिलीचे लोक राहत होते, वजीर वगैरे सगळे राहत होते। आणि आता तर काही नाही, तिथे त्याला पडकार झालेला आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद नगरीत एक राजवाडा शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा पुरातत्व विभाग आणि महापालिकेचं याकडे पूर्णपणे दुर्लक्षच आहे। वेळीचे वास्तूकडे लक्ष न दिल्यास एक होता जनाना महल असंच म्हणण्याची वेळ औरंगाबादकरांवर येईल। एकेकाळी दख्खनवर राज्य केलंय, मात्र आता हा महल त्याची अखेरची घटका मोजतोय। औरंगजेबाचा जनाना महल सुद्धा याच महलात होता, मात्र आताची ही अवस्था बघितली की खरंच हे महल एकेकाळी वैभवात होतो याचा विचारही करता येत नाही। झी 24 तास, एक पाऊल पुढे।